नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपला फॉर्म BLOने सबमिट केला आहे की नाही ते बघण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा. तर सर्वप्रथम आपल्याला गुगलवर यायचं आहे. गुगलवर येऊन आपल्याला ECI महाराष्ट्र या वेबसाईटचे नाव सर्च करून घ्यायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्यापुढे आपल्याला इलेक्शन कमिशनच्या 3 वेबसाईट दिसून येतील. त्यामधील सिटिझन सर्व्हिस पोर्टल नावाची वेबसाईट आपल्याला ओपन करून घ्यायची आहे. वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पेज ओपन होईल. जर तुम्ही मोबाईलहून चेक करत असाल तर तुम्हाला असं पेज दिसणार नाही. त्यासाठी तुम्ही डेस्कटॉप साईट ऑन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असं पेज दिसेल. त्यानंतर तुम्हाला फिल इन्युमरेशन फॉर्मवर क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे लॉगिनचा ऑप्शन शो होईल. येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर खालील दिलेल्या कॅप्चा पण एंटर करून घ्यायचा आहे. कॅप्चा एंटर केल्यानंतर रिक्वेस्ट टू OTPवर क्लिक करायचं आहे. लगेच तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. मोबाईल नंबरवर आलेला OTP येथे टाकून व्हेरीफाय अँड लॉगिनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचा स्टेट निवडून घ्यायचा आहे. तर मी इथे महाराष्ट्र स्टेट हा निवडून घेतो. स्टेट निवडल्यानंतर आपल्याला इथे आपला मतदान क्रमांक टाकून घ्यायचा आहे. मतदान नंबर टाकून घेतल्यानंतर आपल्या पुढे असं एक नवीन पेज ओपन होईल. तर आपल्याला इथे दिसून येत आहे की युअर फॉर्म हॅज ऑलरेडी सबमिटेड, म्हणजे माझा फॉर्म हा ऑलरेडी BLOने सबमिट केलेला आहे. जर इथे BLOने फॉर्म सबमिट केला नसता तर इथे युअर फॉर्म नॉट सबमिटेड आलं असतं. अशा नवीन माहितीकरता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे.